तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या आजच्या चर्चेमध्ये. तर आज आपण चर्चा करणार आहोत आता 10वी विज्ञान भाग 1 वरती. बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि जवळ आलेल्या या परीक्षेमध्ये विज्ञान भाग 1 सारख्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे, तर त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करूयात की विज्ञानची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असणार आहे, कशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं, त्यातली एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. ओके, तर पटकन पुढे जाऊ जास्त वेळ न दवडता. बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विज्ञान भाग 1 चा जर आपण विचार केला, तर विज्ञान भाग 1 मध्ये पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ, ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि हा पर्याय निवडत असताना लक्षात घ्यायचं मित्रांनो, तुम्हाला 5 प्रश्न आहेत आणि 5 पैकी 5 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहेत. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे असं नाहीये, की 5 पैकी 4च सोडवा. 5 पैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत, परंतु खूप महत्त्वाचे आहेत. आणि बहुपर्यायी प्रश्न आहेत हे आणि त्यामुळे इथे तुम्हाला मार्क 5 पैकी 5 मिळू शकतात. इथं मार्क तुमचे कट होणार नाही. आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी कसं माहितीये का, पुस्तकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावर आधारित हा प्रश्न असतो बऱ्यापैकी. ओके. आणि पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न असतात ते एकदा बघून घ्या, कारण त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. इथे बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे आपल्याला एक 5 प्रश्न आहेत हे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंब-टिंबचे आवृत्ती फल असते बघा. मेंडेलिव्हनी जी आवर्त सारणी मांडली त्याच्यामध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या आवृत्ती फल असते. आणि जर का मेंडेलिव्हच्या ऐवजी जर आधुनिक आवर्त सारणी असती, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक आणि मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी त्यांनी तयार केली, ती अणुवस्तुमानांक हा पाया धरून तयार केलेली आहे. त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या अगोदर न्यूलँड्सने आपली अष्टकं मांडली. ती अष्टके सुद्धा अणुवस्तुमानांकावरच आधारित होती. आणि त्या अष्टकांच्या अगोदर त्रिके मांडली. डोबेरायनरनी त्रिकांचा नियम मांडला. तो त्रिकांचा नियम सुद्धा अणुवस्तुमानांकावर आधारित होता. म्हणजे त्रिकांचा नियम अणुवस्तुमानांकावर आधारित होता. त्याचबरोबर न्यूलँड्सची अष्टके अणुवस्तुमानांकावर आधारित होती. आणि त्याचबरोबर मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे, ती सुद्धा अणुवस्तुमानांकावर आधारित होती. त्यामुळे या तीनही गोष्टी अनसक्सेसफुल ठरल्या आणि मग पुढे अणुअंकावर आधारित असलेली नवीन आधुनिक आवर्त सारणी सारणी तयार झाली. ओके. पण इथं सध्या उत्तर अणुवस्तुमानांक आहे. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण टिंब-टिंब या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. तर निरपेक्ष आर्द्रतेच्या सहाय्याने मित्रांनो हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण मोजलं जातं, हे आपण समजून घ्या. त्याच्यानंतर निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून टिंबटिंबी सेंटीमीटर अंतरावर असतो. 25 सेमी अंतरावर असतो. म्हणजे निरोगी माणसाचा जो निकट बिंदू आहे, तो 25 सेमी अंतरावर असतो. म्हणजे 25 सेमी अंतराच्या जवळ जर तुम्ही वस्तू धरली, तर ती क्लिअर दिसेल आणि 25 सेंटीमीटरच्या जर तुम्ही कमी अंतर करत गेलात 20 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर तर ती वस्तू तुम्हाला अस्पष्ट दिसणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे वाचत असताना ते अंतर जे आहे ते साधारणतः तुमचे पुस्तक आणि तुमचे डोळे यांच्यातलं अंतर ते 25 सेमीच्या पेक्षा जास्तच असलं पाहिजे. 25 सेमीपेक्षा कमी जर असेल तर वाचताना तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला वाचता येणार नाही. वाचताना अडचण निर्माण होऊ शकते. डोळ्यांवरती ताण येऊ शकतो. पुढे बघा, सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक कुठला? तर इथं 4 ऑप्शन आहे मंगळ, शुक्र, गुरु का चंद्र. मित्रांनो सगळ्यात जवळचा ग्रह नाही विचारला इथं घटक हा शब्द आहे घटक. घटक आहे म्हणून चंद्र आलेला आहे. ओके. ग्रह असतं तर मग दुसरं काहीतरी आलं असतं. म्हणजे इथे या ठिकाणी घटक सगळ्यात जवळचा चंद्र आहे. सूर्यमालेतला चंद्र हा सूर्यमालेतलाच एक घटक आहे. त्याच्यानंतर धातुकाची विलगीकरणाची विल्पी पद्धत विल्पी टेबल पद्धत जी आहे ना, ही टिंब-टिंब प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे. तर ही गुरुत्वीय प्रकारची विलगीकरणाची पद्धत आहे. हे समजून घ्या. तर इथे आपल्याला साधारणतः 5 प्रश्न आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. या 5 पैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. ठीक आहे. आता आपण पुढचा बघा. पहिल्यातल्या अ नंतर प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ब चा जर तुम्ही विचार केला, तर पहिल्यातल्या ब मध्ये आपल्याला खालील प्रश्न सोडवा. तर इथे पण 5 प्रश्न असतात. पण इथं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. पहिल्या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला, प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या अ मध्ये, तर त्या अ मध्ये एकच प्रकारचे प्रश्न आहेत. सगळे बहुपर्यायी, पण इथं व्हरायटी आहे. आता इथे कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ब मध्ये, तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जसं की एखादी जोडी लावा असेल किंवा चूक बरोबर असेल, व्याख्या लिहा असेल, एका वाक्यात उत्तर लिहा असेल, सहसंबंध ओळखा असेल, वेगळा शब्द ओळखा असेल, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी या प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या ब मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर इथे बघा आपण काही प्रश्न बघूयात पहिल्यातल्या ब मध्ये आपल्याला आलेले या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर बघा इथे हे 3 प्रश्न मला दिसतात. पहिला वेगळा घटक ओळखा. व्होल्टमीटर, अॅमीटर, गॅल्व्हनोमीटर, थर्मामीटर. तर इथे थर्मामीटर हा एक वेगळा घटक आहे. आपल्याला वेगळा घटक जो आहे तो या ठिकाणी ओळखायचा नेमका कुठला आहे?
अल्किन म्हणजे इथं दुहेरी बंध आहे आणि अल्काईन मध्ये इथं तुम्हाला तिहेरी बंध या ठिकाणी दिसतो, तो अल्काईन. म्हणून या ठिकाणी इथे तुम्हाला डायरेक्ट सहसंबंध ओळखा हे उत्तर तुम्हाला इथे लिहायचं होतं. पुढे चूक की बरोबर लिहा. प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी असते, हे बरोबर आहे. प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी असते. तर असे प्रश्न या ठिकाणी इथे विचारले जातात. इथं तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळाले आणि अजून तुम्हाला 2 प्रश्न इथं. इथं स्तंभ अ आणि स्तंभ ब जोडी जुळवा. 1-1 मार्काचे प्रत्येक प्रश्न असतो. तांबड्या प्रकाश किरणाची तरंग लांबी 600 च्या जवळ, 700 च्या जवळ का 500 च्या जवळ? तर 700 च्या जवळ असते हे लक्षात घ्या. रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव. तर मित्रांनो सगळ्यात पहिला स्पुटनिक 1 हा जो अवकाशात पाठवलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. कृत्रिम उपग्रह म्हणजे मानवनिर्मित, मानवाने तयार केलेले उपग्रह. हे उपग्रह काय करतात? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याकडं ओके. अ, या ठिकाणी आपल्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे पृथ्वीचा एक उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र. चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे जो पृथ्वीच्या भोवती फिरतोय. पण मानवाने काय केलेलं आहे स्वतः मानवनिर्मित काही उपग्रह तयार केलेले आहेत. सॅटेलाईट त्याला आपण म्हणू शकतो. आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे मानवाने जे काही उपग्रह तयार केलेले आहेत मानवनिर्मित उपग्रह त्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो. ते उपग्रह मानवाने अवकाशात सोडलेले आहेत. आणि ते उपग्रह काय करतात अवकाशात? त्यांची कामं काय आहेत? असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ते उपग्रह जे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळवून देतात. हवामान असेल किंवा इतर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची माहिती पृथ्वीचा अभ्यास ते उपग्रह करतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला ते उपग्रह देत असतात. आणि अशा उपग्रहामधला पहिला जो उपग्रह आहे रशियाने पाठवलेला पहिला उपग्रह तो म्हणजे स्पुटनिक 1 हे उत्तर आपल्याला इथं देता आले पाहिजे. पुढे बघा, पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याकडे प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा, पहिल्यातला ए प्रश्न जो आहे, तो साधारणतः आपल्याकडे पहिल्यातला ए 5 मार्काचा आहे आणि पहिल्यातला बी 5 मार्काचा. म्हणजे ए आणि बी म्हणजे पहिल्यातला अ आणि बी एकूण मिळून तुमच्याकडे 10 मार्क आहेत. आणि 10 मार्क पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. जिथे तुम्हाला 1-1 मार्काचा प्रश्न आहे प्रत्येकी. मग इथे तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. परंतु हे 10 पैकी 10 मार्क मिळवण्यासाठी पुस्तकाचं वाचन आपलं चांगलं पाहिजे. पुस्तकातल्या सगळ्या संकल्पना, कन्सेप्ट, व्याख्या, नियम, गुणधर्म हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. बऱ्याचदा हे गुणधर्म आणि नियम आपण समजून घेतलेले नसतात आणि त्यामुळे पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आला आपल्याला असं वाटतं. त्यामुळे स्वाध्यायातलेच प्रश्न इथे येतील अशातला भाग नाही. बऱ्याचदा स्वाध्यायातल्या बाहेरचे परंतु पुस्तकातलेच प्रश्न आपल्याला विज्ञानामध्ये इथं मिळत असतात, इथं पडत असतात. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ. जिथं आपल्याला शास्त्रीय कारणे लिहायची कुठलीही 2. 4 पैकी 3 पैकी कुठलीही 2 शास्त्रीय कारणे आपल्याला लिहायची आहेत. ओके. प्रत्येक शास्त्रीय कारणामध्ये साधारणतः 4 मुद्दे आले पाहिजेत. इथे बघा पहिला जो आहे 4 किंवा 2 मुद्दे, की वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते, मात्र वस्तुमान सगळीकडे स्थिर राहते. आता वस्तूचं वजन, तुम्ही कुठलीही वस्तू पाहिली तर त्या प्रत्येक वस्तूचं वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं आढळतं. पृथ्वीवरती एखाद्या वस्तूचं वजन वेगळं असेल, त्याचबरोबर चंद्रावर गेलात तर ते वजन वेगळं असेल. परंतु वस्तुमान जे आहे ते सगळीकडे स्थिर असणार आहे. वस्तुमानात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. बघा याचं कारण काय माहितीये का? वजन हे बल असलेल्या एका वजन हे बल असल्याने वजन काय बाबा एक बल आहे आणि त्यामुळे ती एक सदिश राशी आहे. बरोबर का? वजन हे बल आहे आणि ती सदिश राशी आहे आणि या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्रकाकडे असते. कशाची? या बलाची दिशा म्हणजे वजन एक आहे बाबा, बल आहे त्यामुळे ती सदिश राशी आहे आणि याची दिशा जी आहे ती पृथ्वीच्या केंद्राशी आहे म्हणजे केंद्राशी आहे. हे लक्षात घ्या आणि जीचे मूल्य हे सगळीकडे सारखंच नसतं. जीचं मूल्य म्हणजे गुरुत्व मूल्य जे आहे, जीचे मूल्य 9.8 सरासरी आपण पकडतो. परंतु ते सगळीकडे सारखं नाहीये. थोडाफार फरक आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे वस्तूचं वजन जे आहे ना, ते स्थानाप्रमाणे बदलतं. म्हणजे पृथ्वीवरती ते कुठल्या दक्षिण ध्रुवावरती आहे का उत्तर ध्रुवावरती आहे, त्या अनुषंगाने त्या वस्तूचं वजन बदलू शकतं. ओके. परंतु आणि त्याचबरोबर त्या वस्तूला जर तुम्ही चंद्रावर नेली, तर मग ती अजून वेगळा विषय होऊन जाईल तिथं. वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखं असतं. वस्तुमान अदिश राशी, वजन सदिश राशी आणि वस्तुमान अदिश राशी असल्यामुळे वस्तुमान सगळीकडे सारखं असतं. वस्तुमानाचं मूल्य जर तुम्ही बघितलं, त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान आपण म्हणतो आणि ते वस्तुमान त्यामुळे सगळीकडे सारखं असतं. दुसऱ्या ग्रहावर जरी तुम्ही गेलात, तरी त्याचं मूल्य बदलत नाही. एखाद्या वस्तूचे वस्तुमान सर्व स्थानांवरती एक समान असतं. ओके. तर हे 2 मुद्दे तुम्ही लिहू शकताय. व्हिडिओला पॉज करून हे मुद्दे लिहून घेऊ शकता तुम्ही तुमच्याकडे. पुढचा एक दुसरा प्रश्न याच्यामध्ये बघा. तारे लुकलुकताना परंतु ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. आता ताऱ्यांना एक स्वतःचा प्रकाश असतो. त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात. पण ग्रहांना एक स्वतःचा प्रकाश नसतो. आपण म्हणतो चंद्र जो आहे तो काय चंद्राचा प्रकाश आपल्याला दिसतो. चंद्र हा एक उपग्रह आहे.
त्याचा प्रकाश आपल्याला दिसतो, पण तो प्रकाश चंद्राचा नसतो. तो प्रकाश सूर्याचा असतो, हे लक्षात घ्या. आता इथं प्रश्न आहे, तारे लुकलुकतात, पण ग्रह लुकलुकताना दिसत नाही. त्याचं कारण काय बघा, हवेच्या सततच्या होणाऱ्या हालचालीमुळे, तसेच हवेच्या घनतेत व तापमानात होणाऱ्या बदलामुळे वातावरण अस्थिर असतं. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक उंचावरून जमिनीकडे येताना वाढत जातो. त्यामुळे ताऱ्याची आभासी स्थिती ही अस्थिर असते. तिच्यात सतत किंचितचा बदल होत जातो. अशा प्रकारे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते. त्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात. कारण काय माहिती का? हवेच्या सतत हालचालीमुळे पृथ्वीवर जर तुम्ही बघितलं, तर हवेची सतत हालचाल होत राहते. तुम्ही जर बाहेर पडलात आज, उद्या 2 दिवस तुम्ही ऑब्झर्वेशन करत बसा. हवा ही सतत बदलत राहते. हवेची जी काही तुम्ही हालचाल आहे ती सतत होत राहते आपल्याकडं आणि त्याच्यामुळे काय होतं, की हवेच्या घनतेत आणि तापमानामध्ये सुद्धा सतत बदल होत राहतात. आणि त्यामुळे वातावरण अस्थिर असतं. वातावरण पृथ्वीचं स्थिर नाहीये. आपल्याकडचं वातावरण हे अस्थिर आहे. ओके, हे लक्षात घ्या. त्यामुळे काय होतं, की वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जो आहे ना, तो उंचावरून जमिनीकडे ज्यावेळेस येत असतो, तो येताना तो वाढत जातो अपवर्तनांक. त्यामुळे ताऱ्याची आभासी स्थिती सुद्धा अस्थिर होते. ताऱ्याची आभासी स्थिती सुद्धा अस्थिर होते. ओके. आणि तिच्यात सतत किंचितचा बदल होत असतो. त्याच्यामुळे ते तारे लुकलुकताना दिसतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला जो तारा प्रकाशित असताना दिसतोय, तो ताऱ्याचा प्रकाश आजचा नाहीये. तो शेकडो वर्षापूर्वीचा प्रकाश आपल्याकडे आहे. सूर्याला ज्यावेळेस आपण बघतो, सूर्याचा प्रकाश आपल्याकडे पोहोचायला साधारणतः 8 मिनिटाच्या आसपास वेळ लागतो. ओके. आता तारा समजा एखादा आपल्यापासून खूप दूर आहे. आता समजा एखादा जो जास्तीत जास्त स्पष्ट दिसणारा तारा तो जवळपास कितीतरी प्रकाश वर्ष दूर आहे आपल्यापासून. त्याच्यामुळे त्या ताऱ्याचा प्रकाश आपल्याकडे यायला जवळपास शेकडो वर्ष लागतात. मग त्या ताऱ्याचा जो प्रकाश आज तुम्ही पाहताय, तो त्या जवळपास 100 वर्षापूर्वीचा असू शकतो. तो आजचा प्रकाश नाही, हे लक्षात घ्या. तर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊयात, की ताऱ्याच्या तुलनेत ग्रह जो आहे तो पृथ्वीपासून फार कमी अंतरावर असतात. आता ते ग्रह जे आहेत आपले जे अ, ग्रह जे असतील म्हणजे शुक्र आहे, गुरु आहे, शनी आहे, मंगळ आहे, हे सगळे ग्रह जे आहेत ना, ते आपल्या पृथ्वीपासून खूप कमी अंतरावरती आहे. त्यामुळे ग्रहांचे वर्तन असंख्य बिंदू प्रकाश स्रोताच्या समूहासारखे असते. म्हणजे बघा, ग्रहांचे वर्तन असंख्य बिंदू प्रकाश स्रोतांच्या समूहासारखे असते. काही बिंदूचे स्थान बदलते, पण ग्रहाचे सरासरी स्थान बदलत नाही, हे लक्षात घ्या. आणि एखाद्या बिंदू स्रोताकडून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता कमी झाली, तर दुसऱ्या एखाद्या बिंदू स्रोताकडून येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता वाढते. अशा प्रकारे ग्रहाचे सरासरी स्थान व सरासरी प्रखरता स्थिर राहिल्याने ते आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. म्हणजे इथून पृथ्वीवरून जरी ग्रह पाहण्याचा प्रयत्न केला दुर्बिणीतून, तरी ते आपल्याला लुकलुकताना दिसत नाही. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. आपण जरा पुढे जाऊयात. यातला तिसरा प्रश्न बघा. एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजा सारखी असते. तर तिघांपैकी आपल्याला 2 प्रश्न लिहायचे आहेत. इथे बघा, कारणे एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजा सारखी असते. गण म्हणजे काय? जे उभे स्तंभ असतात ते. गणामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर वरून खाली येत असताना कक्षा वाढते. एक-एक कक्षा वाढत जाते. त्याच्यामुळे अणूचा आकार जो आहे ना तो वाढत जातो. आता इथं बघा, मूलद्रव्याची संयोजा म्हणजे काय? त्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. आता बघा, मूलद्रव्याची संयोजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते. एखाद्या मूलद्रव्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील, तेवढी त्या मूलद्रव्याची संयुज्या. आता तुम्ही गणामध्ये जर बघितलं, गणातील सर्व मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संख्या संयुजा इलेक्ट्रॉन संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. म्हणजे एका गणामध्ये जर तुम्ही बघितलं, एका गणामध्ये वरच्या मूलद्रव्यापासून खालच्या मूलद्रव्यापर्यंत कक्षांची संख्या वाढते, पण शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संख्या समान असते. उदाहरणार्थ पहिल्या गणामध्ये जर तुम्ही बघितलं, तर पहिल्या गणामध्ये सगळ्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत एक-एकच इलेक्ट्रॉन असणार. त्याच्यामुळं पहिल्या गणातल्या मूलद्रव्यांची संयुजा ही 1 आपल्याला दिसते. दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांची संयुजा तुम्हाला 2 दिसेल. त्यामुळे गण 1 मधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. तर कारणे द्या जो आहे प्रश्न, जो 4 मार्काला तुम्हाला आहे. तुम्हाला 3 पैकी 2 कारणे द्यायचं लिहायला लागतात. आणि ती तुम्ही 2 लिहू शकताय. ओके. आता दुसऱ्यातला ब जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 5 उपप्रश्न दिले जातील. त्या 5 पैकी तुम्हाला 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क आहेत. इथे एखादं उदाहरण सुद्धा असू शकतं.
या प्रश्नामध्ये काय असतं, या प्रश्नामध्ये संकल्पना पूर्ण करा, टिपा लिहा. त्याचबरोबर व्याख्या वगैरे असू शकतात तुम्हाला. संज्ञा स्पष्ट करा असू शकतात. नियम लिहा, गुणधर्म लिहा, काही उदाहरणे लिहा. अशा उदाहरणे सोडवा. अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. जसं की इथे बघा एक पहिला प्रश्न आहे, की 5 किलोग्राम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश पासून 100 अंश पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? आता 5 किलोग्राम वस्तुमान, वस्तुमान म्हणजे एम. एमची किंमत किती? 5 आहे. त्यामुळे इथं दिलंय एम बरोबर 5. आता आधीचं तापमान किती बाबा तुमच्याकडे? या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं. सी म्हणजे काय बाबा? अ, 1 किलो कॅलरी आपल्याकडे सीची या ठिकाणी व्हॅल्यू आहे. आता 1000 पर्यंत वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? 20 पासून 1000 पर्यंत आपल्याला तापमान वाढवायचं. कितीने वाढवायचंय? 80 अंश सेल्सिअसने तापमान वाढवायचं. जे 20 आहे ते 80 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढायचं. मग तापमानातला बदल किती? टी बरोबर 100 वजा 20 80 अंश सेल्सिअस हा बदल आहे. एवढं तापमान वाढवायचंय. मग द्यावी लागणारी उष्णता म्हणजे काय? वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारका आणि तापमानातील बदल. इथं विशिष्ट उष्माधारका म्हणजे सी. सीची किंमत म्हणजेच विशिष्ट उष्माधारका. तर हा प्रश्न जो आहे ना बऱ्याचदा येत असतो या प्रकारचा. त्यामुळे लक्षात घ्या. द्यावी लागणारी उष्णता एम गुणिले सी गुणिले टी. एम म्हणजे काय बाबा? वस्तुमान. सी म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आणि टी म्हणजे बाबा किती तापमान वाढवायचं आहे ते. एम ची किंमत 5 आहे, सी ची किंमत 1 आहे, टी ची किंमत 80 आहे. आपल्याला दिले. 80 पंचे 400. 400 किलो कॅलरी एवढी उष्णता तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी. ओके. म्हणजे 20 अंश पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. हा प्रश्न जरा नीट समजून घ्या कारण तुम्हाला उदाहरणं येतात परीक्षेला 100%. पुढचा प्रश्न आपण बघूयात आता. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा यामधला इथे बघा हे सोपे प्रश्न आहेत इथे बघा. इथे आपल्याला काय फक्त करायचंय, की खाली दिलेल्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करा. बघा उजव्या हाताचा नियम जो आहे त्याची आकृती या ठिकाणी आपण अशा प्रकारे जर पाहिली, तर इथं जो तुमचा अंगठा जो आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये हे जे बोट आहे, मधलं जे बोट आहे तुमची, हे बोट काय दर्शवतं आणि जे खालचं जे बोट आहे, मधलं बोट हे अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि हे खालचं बोट आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं म्हणजे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा असते. ही काय असते? चुंबकीय क्षेत्राची दिशा. चुंबकीय क्षेत्राची दिशा, दिशा दाखवतं हे बोट. आणि हे जे बोट आहे ना खाली येणारं असं विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा. इथं तुम्ही लिहू शकता विद्युत धारेची दिशा. विद्युत धारेची दिशा. धारेची दिशा. ओके. विद्युत धारेची दिशा इथं खाली दर्शवली जाते. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. एकदम सोपा आहे. पुढचा बघा. इथे पुढच्या प्रश्नामध्ये बघा, ही जी आकृती आहे. ही जी आकृती आहे ना, हिला पाण्याचे असंगत आचरण असं आपण म्हणतो. इथे तुम्ही बघा, की आयतालेखाचं निरीक्षण जर तुम्ही केलं, तर या पाण्याचं जे तापमान आहे, जर तुम्ही पाहिलं, तर या पाण्याचं तापमान जे आहे ना, इथं 1 अंश सेल्सिअस, 2, 3, 4 आता इथे तापमान आपल्याला तुम्हाला या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर हे तापमान तुम्ही पाहू शकताय, की इथे सदरच्या आलेखावरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? तर कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? तर ही पाण्याचे असंगत आचरणाचा बोध होतो. म्हणजे पाण्याचे असंगत आचरण याचा बोध होतो. ही प्रक्रिया कोणत्या तापमानादरम्यान घडते? तर ही क्रिया बघा ही 0 पासून 4 पर्यंत एवढ्याच तापमानापर्यंत ही क्रिया जी आहे ती घडताना आपल्याला दिसते. ओके. एवढं लक्षात घ्यायचं. खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा व तिचा प्रकार ओळखा. हा तिसरा म्हणजे बघा प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत. कारण या तिसऱ्या प्रश्नात 2च प्रश्न होते कारण एकाला 1 मार्क आहे. चौथा प्रश्न बघा. खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा व तिचा प्रकार काय आहे तो लिहा. बघा इथं कॉपर सल्फेट अधिक आयर्न आणि पुढे काय होणार बघा कॉपर सल्फेट अधिक आयर्न, कॉपर सल्फेट आणि आयर्न यांच्यामध्ये जर अभिक्रिया झाली, तर इथे पुढे काय होतं? इथं आयर्न सल्फेट होतं FeSO4 आणि अधिक हा जो कॉपर जो आहे तो बाजूला होतो कॉपर. म्हणजे इथं काय झालं, की जास्त क्रियाशील असलेले जे आयर्न सल्फेट आहे, त्याने ही कॉपर सल्फेटची जागा घेतलेली आहे. कमी क्रियाशील असलेल्या. त्यामुळे अशा प्रकारची जर अभिक्रिया होत असेल, तर हिला आपण विस्थापन अभिक्रिया होते हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त क्रियाशील असलेलं जे तुमचं जास्त क्रियाशील असलेलं मूलद्रव्य आहे, ते कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याची जागा घेतं अभिक्रियेमध्ये. त्याला आपण विस्थापन अभिक्रिया म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला ही अभिक्रिया जी आहे ती कुठली आहे, प्रकार आहे तो तुम्हाला इथं ओळखता येईल. थोडक्यात आता आपल्याला टिपा लिहा असा एक प्रश्न आहे 5वा इथं आणि हा 5 पैकी तुम्हाला 3च प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यातला हा 5वा बघा. इथे तुम्हाला संमिश्रीकरण म्हणजे काय? म्हणजे त्याला अलोइंग आपण म्हणतो इंग्लिशमध्ये.
संमिश्रीकरण म्हणजे काय? 2 किंवा अधिक धातू, बरोबर? किंवा एक धातू आणि एक अधातू यांचे ठराविक प्रमाणात मिसळून, बरं का, यांचे ठराविक प्रमाणात मिसळून तयार होणाऱ्या एकजिनसी मिश्रणाला संमिश्र म्हणतात. म्हणजे बघा, 2 किंवा अधिक धातू एकत्र आले किंवा एक धातू आणि एक अधातू यांना एकत्र करून यांच्यापासून एक नवीन अशा प्रकारे मिश्रण तयार केलं, त्याला तुम्ही संमिश्र असं म्हणतात. त्याचे भौतिक गुणधर्म हे त्यांच्या घटक पदार्थापेक्षा वेगळे असतात. म्हणजे संमिश्राचे जे भौतिक गुणधर्म आहेत, ते त्यांच्या घटक पदार्थांपेक्षा वेगळे असतात, हे लक्षात घ्या. ओके. कसं? या धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करणे, हा एक महत्त्वाचा हेतू असतो. म्हणजे धातूचं जे क्षरण होतं, तर ते क्षरण टाळण्यासाठी बऱ्याचदा संमिश्रीकरण केलं जातं, जेणेकरून त्या धातूचं क्षरण कमी व्हावं. जसं की पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्तापासून बनलेलं आहे. म्हणजे तांबे आणि जस्तापासून बनलेलं जे पितळ आहे, याचं जे आपण म्हणतो ना, याचं क्षरण खूप कमी होतं. ब्राज हे 90% तांबे आणि 10% कथीलपासून बनलेलं आहे. त्याचप्रमाणे स्टेनलेस स्टील हे 74% लोखंड आणि 8% कार्बन आणि 18% क्रोमियम या धातूंपासून बनलंय. कारण नुसतंच लोखंड जर ठेवलं, तर या लोखंडाला गंज पटकन पकडू शकतो. बरोबर? लोखंडाला पटकन गंज पकडतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही लोखंड, कार्बन आणि क्रोमियम यांना एकत्र करून जे स्टेनलेस स्टील बनवता, ते चांगलं टिकाऊ असतं. ते जास्त काळ टिकतं. त्याचं क्षरण खूप कमी प्रमाणात होतं. त्यांची झीज कमी होते. ओके. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे संमिश्र ही व्याख्या आपण समजून घेऊ शकतो. आता तिसरा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे. या तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, आपण बघितलं प्रश्न क्रमांक पहिल्यातल्या अ आणि ब मध्ये 5-5 मार्काचे प्रश्न असतात. म्हणजे 1-1 मार्काचे 5-5 असे प्रश्न असतात. 10 मार्काला तो प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या अ मध्ये तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये आपल्याला कारणे द्या असतात. जिथे तुम्ही 3 पैकी 2 कारणे द्या सोडवायचे असतात. 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ब मध्ये आपण बघितलं 5 प्रश्न होते. 5 पैकी 2-2 मार्काचे 3 सोडवायचे होते. तुम्हाला 6 मार्क मिळतात. पण तिसरा प्रश्न हा खूप मोठा आहे. मोठा जरी असला तरी या प्रश्नामध्ये तुम्हाला छोटे-छोटे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ, एकाच प्रश्नामध्ये खालील टिपा लिहा, खालील संज्ञा स्पष्ट करा. मग 3 संज्ञा वगैरे दिल्या जातील किंवा एकाच प्रश्नामध्ये एखादी आकृती दिली जाईल. त्या आकृतीच्या आधारावर 3 1-1 मार्कांचे प्रश्न विचारले जातील किंवा एखादा तुम्हाला या प्रश्नामध्ये एखादं उदाहरण दिलं जाऊ शकतं तुम्हाला. गणित दिलं जाऊ शकतं. एक वैज्ञानिक गणित दिलं जाऊ शकतं विज्ञानावर आधारित. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात. 8 असतात. 8 पैकी 5 सोडवायचे असतात. ओके. तर याच्यामध्ये बघा, इथं पहिला प्रश्न आहे. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2 असे आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या मूलद्रव्यांचा अणुअंक किती? आता याचा अणुअंक म्हणजे काय? 2 अधिक 8 10. 10 आणि 2 12. अणुअंक म्हणजे या सगळ्या इलेक्ट्रॉनची संख्या. 2 अधिक 8 10, 10 आणि 2 12. म्हणजे अणुअंक 12. किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हा खूप सोपा प्रश्न आहे. इथे तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात. त्याच्यानंतर या मूलद्रव्याचा गण कोणता? याचा गण कुठला मित्रांनो? बघा, या ठिकाणी याचा गण ओळखायचा असेल, तर शेवटच्या कक्षेत जितके इलेक्ट्रॉन असतील तेवढा त्याचा गण. म्हणजे याचा गण कसा ओळखायचा? शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हे मूलद्रव्य दुसऱ्या गणात आहे. लक्षात घ्यायचं. हे मूलद्रव्य कुठल्या गणात आहे? दुसऱ्या गणात. कारण शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यानंतर कोणत्या आवर्तनात आहेत? आता कुठलं आवर्तन आहे? या मूलद्रव्याचं आवर्तन कुठलं? तर बघा, 1, 2, 3 कक्षा किती आहेत? 3. म्हणजे आवर्तन किती? 3. जितक्या कक्षा तुम्हाला असतील तेवढ्या त्या आवर्तनामध्ये हे मूलद्रव्य असणार आहे. अशा प्रकारे इथे 3 मार्क तुम्हाला इथे आरामात मिळू शकतात. एकदम सोपा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 2, 8, 3 या मूलद्रव्याचा अणुअंक सांगा. या मूलद्रव्याचा अणुअंक अणुअंक या मूलद्रव्याचा अणुअंक चला चॅट बॉक्समध्ये लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक लिहा. या मूलद्रव्याचा गण लिहा. अणुअंक आणि गण सांगा चला. या मूलद्रव्याचा अणुअंक किती आणि या मूलद्रव्यांचा गण किती? मला चॅट बॉक्समध्ये सांगा चला पटापट. आता तुम्ही पण उत्तरं द्या, कारण तुमच्याकडून पण उत्तरं आली पाहिजेत. ओके. नुसतंच मी आपला बडबड, बडबड, बडबड करतोय असं नको. तुमच्याकडून उत्तर आली पाहिजे. चला, व्हेरी गुड. 13. प्रतीक्षाने प्रश्नाचं उत्तर दिलं 13. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जबरदस्त, जबरदस्त. चला, एकाकडून उत्तर आले. पुढचं. अणुअंक 13 आणि त्याचे अणुअंक 13. 2 आणि 8, 10 आणि 3 13. आणि गण काय? गण काय? अणुअंक 13, गण 3रा. व्हेरी गुड. चला. बरोबर, बरोबर उत्तरं दिलेली आहेत तुम्ही. आता पुढे जाऊयात आपण. चला. पुढचा एक प्रश्न इथं, इथे बघा. हा जो आहे ना, ही आकृती बघा. खाली दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्या संबंधीचे नियम स्पष्ट करा. मित्रांनो, ही आकृती बघा. या आकृतीमध्ये कुठला नियम दिलाय? तर ही जी आकृती आहे ती केपलरच्या नियमाप्रमाणे आहे. बरोबर? कुठला नियम आहे? केपलरचा नियम आणि आपल्याला विचारले त्या संबंधीचे नियम स्पष्ट करा.
तर इथं लिहायचं की ही जी आकृती आहे ती केपलरच्या नियमाशी निगडीत आहे. मग ते नियम कुठले? पहिला नियम काय? केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर आहे. आकृतीत मला काय दिसतंय? ग्रहाची जी कक्षा आहे, हा जो तुमचा ए ग्रह फिरतोय, तो ज्या कक्षेत फिरतोय, ती कक्षा कशी आहे बाबा? लंबवर्तुळाकार आहे. बघा ही कक्षा जी आहे ती लंबवर्तुळाकार कक्षा आहे. लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये हा ग्रह फिरतोय आणि सूर्य जो आहे तो त्याच्या मुख्य नाभीवरती आहे. तर सूर्य जो आहे तो केंद्रात नाही, नाभी. वर्तुळाचं केंद्र असतं आणि अशा प्रकारे लंबवर्तुळ जर का एखादा असेल, तर त्याची नाभी असते. म्हणजे ग्रहाची जी काही ग्रह जो फिरतो सूर्याभोवती, तो लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो आणि सूर्य त्या कक्षेच्या मुख्य नाभीवरती असतो. ठीक आहे? हा पहिला नियम. दुसरा नियम याचा काय आहे, तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. दुसरा नियम काय आहे? केपलरचा दुसरा नियम सांगतो, की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. बघा ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही रेषा आहे. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही जी रेषा दिसते ग्रहाला सूर्याशी जोडणारी, तर ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते म्हणजे काय? समजा या ग्रहाला ए पासून बी पर्यंत जायला 2 दिवस लागतात. सी पासून डी पर्यंत जायला 2 दिवस लागतात. ई पासून एफ पर्यंत जायला 2 दिवस लागतात. तर याच्यामध्ये तयार होणारं जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ हे सगळीकडे सारखं असतं. हे तीनही क्षेत्रफळ जर तुम्ही काढली, तर तीनही क्षेत्रफळ तुम्हाला सारखे दिसतील. ओके. त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा नियम आहे. त्याचा आधार बघा. केपलरचा तिसरा नियम काय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग. आवर्तन कालाचा म्हणजे काय? हा पूर्ण परिक्रमा करायला लागणारा वेळ. वेळ म्हणजे त्याला आपण म्हणतो टाईम. या टाईमचा वर्ग, आवर्तन कालाचा वर्ग ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. समानुपाती कशाला असतो? सरासरी अंतराच्या घनाला. म्हणजे सूर्याचं जे अंतर आहे, या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर जे आहे त्याच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे टी वर्ग समानुपाती आर चा घन असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि म्हणजेच काय? टी वर्ग आपल्या जागेवर आर घन गुणिले इकडाला भागिले बरोबर हे गुणोत्तर जे आहे ते स्थिर राहतं. आता हे गुणधर्म तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही याचा ऑलरेडी अभ्यास केला, जास्त डिटेलमध्ये सांगायची गरज नाही. यातला एक तिसरा प्रश्न आपल्याला बघा काय होता, तो आपण समजून घेऊ. खाली उतारा वाचून त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा जी ही जी हा जो उतारा आहे, इथे तुम्हाला एक उतार्यावरचा जो प्रश्न विचारला जातो 3 मार्काला. हा खूप सोपा प्रश्न असतो मित्रांनो. या उतार्यावरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 100% मार्क मिळाले पाहिजेत 3 पैकी 3. एकदम सोपा आहे. बघा काय आहे, की घरातील वीज जोडणीतील वीजयुक्त म्हणजे लाईव्ह तार आणि त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती न्यूट्रल. एक वीजयुक्त म्हणजे लाईव्ह तार आणि दुसरी जी आहे ती न्यूट्रल असते व भूसंपर्कन तार. अशा 3 तारा असतात. तुम्ही बघा घरामध्ये जर तुम्ही बघितलं या जोडणीमध्ये, तर 3 प्रकारच्या तारा असतात. एक असते न्यूट्रल म्हणजे एक असते वीजयुक्त म्हणजे लाईव्ह, दुसरी असते तटस्थ म्हणजे न्यूट्रल आणि तिसरी असते भूसंपर्कन तार. तुमच्या घरामध्ये तुम्ही 3 तारा असतील. जर 2च असतील तर समजायचं तिथे करंट वगैरे लागू शकतो. तर वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतकं विभवांतर असतं या 2 तारांमध्ये. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिटकल्यास खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक, कापड असल्यास आगीचा भडका उडू शकतो. यासाठीच खबरदारी म्हणून वितळ तारेचा वापर केला जातो. ओके, एवढं लक्षात घ्या. आता कोणत्या 2 तारांमध्ये 220 इतकं विभवांतर असतं? तर वीजयुक्त तार आणि तटस्थ तार या दोघांमध्ये 220 इतकं विभवांतर असतं हे आपल्याला माहिती आहे. एकदम साधा प्रश्न आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. लघु परिपथ म्हणजे आता इथे एक अरे अजून काही प्रश्न असतील ना इथं. हां, लघु परिपथ म्हणजे बघा हां, इथे बघा लघु परिपथ म्हणजे काय? अजून काही प्रश्न आहेत इथे. दुसरा प्रश्न बघा याच्यातला. लघु परिपथ म्हणजे काय? बघा उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांना प्रत्यक्ष संपर्कात आणल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघु परिपथ असे म्हणतात. या स्थितीला आपण लघु परिपथ म्हणतो. केव्हा? वीजयुक्त तार आणि तटस्थ तार ह्या उघड्या असतील आणि त्या एकमेकांना जर का चिकटल्या, तर त्यांच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धारा प्रभावित होते. त्याला आपण लघु परिपथ म्हणतो. त्याच्यानंतर वितळ तारेचे कार्य कुठले? वितळ तार काय करते माहितीये का? बघा, विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचं नुकसान होतं आणि हे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळ तारा जोडतात. ही तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्राची असते. म्हणजे जर का उष्णता वाढली तर पटकन ती तार वितळून जाते.
याचा फायदा काय होतो माहितीये का? ही सीसी आणि कथील यांची बनलेली असते. याचा फायदा काय? की परिपथातून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा वाहू जाऊ लागल्यास तारेचे तापमान एवढे वाढते, की ती वितळून परिपथ खंडित करते. म्हणजे तापमान वाढलं ना, तर ती तार वितळून जाते आणि परिपथ खंडित होते. त्यामुळे पुढचा जो धोका आहे, तो टळतो. ओके. तर अशा प्रकारे आपण हा एक प्रश्न बघू शकतो तिसरा. आता चौथा प्रश्न बघा इथं. इथं शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न आपण म्हणतो डायग्राम बेस असतात. म्हणजे एक आकृती असते आणि त्या आकृतीवर आधारित प्रश्न असतात. जसं की इथं काय दिलं बघा, की आकृतीवरून कोणत्या क्रियेचा बोध येतो होतो बघा. आकृतीवरून प्रकाशाचे अपवर्तन ही जी क्रिया आहे ना, इथं आपाती किरण आल्यानंतर इथं प्रकाश जो आहे तो असा खाली झुकलेला आहे थोडासा. म्हणजे इथं काय म्हणतो आपण प्रकाशाचं अपवर्तन. इथं काय होतंय प्रकाशाचे अपवर्तन या क्रियेचा बोध होतो. ओके. आणि दुसरा मुद्दा विचारलाय या क्रियेसंबंधित 2 नियम लिहा. आता बघा, इथं काय 2 नियम काय? आपाती किरण आणि अपवर्तित किरण. बघा हा जो आहे तो तुमचा आपाती किरण आणि हा अपवर्तित किरण. हे दोघे जण जे आहे ना, ते स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. बघा, की स्तंभिकेच्या वरच्या बाजूला आपाती किरण, खाली तुमच्याकडे अपवर्तित किरण आहे. म्हणजे आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे दोन्ही स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. ओके. व तेही बरोबर ना, हे विरुद्ध बघा, आपाती किरण व अपवर्तित किरण हे आपात बिंदूशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. हा झाला आपात बिंदू. हे विरुद्ध बाजूस असतात व तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. म्हणजे तिघं सुद्धा एका प्रतलात. म्हणजे कोण-कोण बघा समजून घ्या. आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध विरुद्ध जागी असतात. बघा या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूच असतात आणि हे तिघे सुद्धा एकाच प्रतलात असतात. तिघे म्हणजे कोण? आपाती किरण, अपवर्तित किरण आणि अ, तुमचा जो बिंदू आहे, बिंदू हा आपाती बिंदू आपण म्हणतो. आणि सॉरी स्तंभिका जी आहे ते एकाच प्रतलामध्ये असतात. ओके तिघं जण. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असते. पुढचा मुद्दा आहे. दिलेल्या माध्यमांच्या जोडणीकरता sin I भागिले sin R हे गुणोत्तर स्थिर असते. इथे I जो आहे तो आपाती कोन असतो. I जो आहे अपवर्ती कोन आणि हा R जो आहे त्याला आपण अपवर्ती कोन म्हणतो. I आपाती कोन आणि हा अपवर्तित कोन म्हणतो. तर अशा प्रकारे हे 2 नियम तुम्ही सांगितलेले आहे. कुठली क्रिया होते आणि तिचे नियम किंवा कधी-कधी डायरेक्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. असा प्रश्न सुद्धा डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. किंवा आकृतीसह स्पष्ट करा असाही विचारला जाऊ शकतो. पुढचा बघा प्रश्न यामध्ये 5वा एक प्रश्न आहे. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? आपण कृत्रिम उपग्रहाच्या संदर्भात मगाशी चर्चा केली आणि ते कोणतेही आणि त्याचे कोणतेही 2 उपप्रकार सांगून कार्य लिहा. बघा, पृथ्वीच्या नियमित कक्षेत परिक्रमणा करणारे मानवी यंत्र किंवा उपकरण म्हणजे कृत्रिम उपग्रह होय. म्हणजे पृथ्वीच्या नियमित कक्षेत, पृथ्वीच्या कक्षेमध्ये पृथ्वीची जी काही कक्षा आहे, त्या पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरणारे जे काही यंत्र आहेत किंवा मानवनिर्मित उपकरणं आहेत, त्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो. कृत्रिम उपग्रहाच्या कार्यानुसार त्यांच्यावर विविध उपकरणे बसवलेली असतात. कार्यानुसार उपग्रहांचे वेगवेगळे प्रकार पडतात तिथं. बघा कुठले-कुठले प्रकार आहेत. पहिली गोष्ट हवामान उपग्रह, जो हवामानाची माहिती देतो. दुसरी गोष्ट दळणवळण उपग्रह, जो दळणवळणाची म्हणजे अ, हे दळणवळण आकाशातील अनेक कृत्रिम उपग्रह एकत्रितरित्या सुलभतेने घडवून आणतात. त्यामुळे जगात आता आपण कोणाशीही कधीही संपर्क साधू शकतो. जसं की छायाचित्रे, ध्वनिफिती आणि ईमेल क्षणार्धात आपण पाठवू शकतो. ओके. या सगळ्या गोष्टी दळणवळण उपग्रहाच्या मार्फत होतात. ध्वनी चित्र प्रक्षेपक म्हणजे उपग्रह दूरचित्रवाणी कार्यक्रम म्हणजे आपण बघतो ना आता लाईव्ह क्रिकेट मॅच आपल्याला पटकन बघता येते तर ती याच्यामुळे. त्याच्यानंतर दिशादर्शक म्हणजे भौगोलिक स्थानांचे अक्षांश, रेखांश निश्चित करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. सैनिकी उपग्रह संरक्षण दृष्टिकोनातून माहिती संकलन करण्यासाठी. पृथ्वी निरीक्षक उपग्रह म्हणजे पृथ्वी पृष्ठभागावरील संशोधनाचा शोध म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या संशोधनाचा शोध घेण्यासाठी. तर अशा प्रकारे हे कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आणि त्यांचे 2 पेक्षा आपण सगळेच या ठिकाणी त्याचे प्रकार बघितलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे इथं बघा 6वा प्रश्न त्याच्यात 3 प्रश्न दिलेत. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. हायड्रोकार्बन म्हणजे काय? बघा हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन यांच्यापासून बघा नीट समजून घ्या. ज्या संयुगात केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही मूलद्रव्ये असतात, त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. ही मूलभूत सेंद्रिय संयुगे मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. हे नाही आठवलं तरी चालेल. पण ज्या संयुगात केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात, त्याला आपण म्हणतो हायड्रोकार्बन. ओके एकदम साधा सोपा आहे. हायड्रोकार्बनचे प्रमुख प्रकार बघा. पहिली गोष्ट संतृप्त
आणि असंपृक्त, संतृप्त, 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 संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन 2 प्रकार आहेत. तर याच्यामध्ये दैनंदिन जीवनात वापरली जाणारी 2 कार्बनी संयुगे तर बरीच आहे. मिथेन आहे, स्वयंपाकाचा गॅस आहे, साखर आहे, इथेनॉल आहे. तर ही सगळी आपली हायड्रोकार्बन्स आहेत, जी आपण दैनंदिन जीवनात वापरतो. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे 7वा. इथं बघा या ठिकाणी हा खूप सोपा आहे. इथं तुम्हाला आकृतीवरूनच प्रश्नाची उत्तरं पटकन तुम्ही देऊ शकता बघा. इथे काय आहे, की याच्यामध्ये आपल्याला दिलंय, ही बघा इथं पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम ही जी आहे ना ही, यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होते. ओके. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथील, शिसे यांची आम्लाबरोबर अभिक्रिया होते. म्हणजे या सगळ्यांची पोटॅशियम पासून शिसे म्हणजे तसं बघितलं तर वरच्या चौघांची पाण्याबरोबर होते, अम्लाबरोबर होते, ऑक्सिजन बरोबर होते, जस्ताबरोबर होते, सगळ्यांसोबत होते. आणि ही जी आहेत ना, ही जास्त क्रियाशील जास्त क्रियाशील आहेत वरची सगळी जण चौघच्या चौघ. आणि हे जे लाल रंगामध्ये दिसतात ना, यांची फक्त अम्लाबरोबर, ऑक्सिजन बरोबर आणि जस्ताबरोबर अभिक्रिया होणार आहे. आणि तांबे, पारा, चांदी यांची जर तुम्ही बघितली, तर यांची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर आणि जस्ताबरोबर होईल. त्याच्यानंतर सोन्याची जी अभिक्रिया आहे, सॉरी जस्त नाही रे बाबा, इथं जास्त, जास्त, जास्त आहे. ओके. जास्त आहे, जस्त नाही बरं का. इथं चुकलं माझ्याकडून सांगणं. जास्त म्हणजे वर जास्त अभिक्रियाशील आणि खाली कमी अभिक्रियाशील आहे. म्हणजे या चौघांची जी काही अभिक्रिया आहे ती पाण्याबरोबर, अम्लाबरोबर आणि ऑक्सिजन बरोबर होते. यांची अभिक्रिया जी आहे ती अम्लाबरोबर आणि ऑक्सिजन बरोबर होते. तांबे, पारा, चांदी यांची फक्त तुम्हाला ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना दिसेल आणि सोन्याची आहे ना ती कशाबरोबरच अभिक्रिया होत नाहीये. ते कमी क्रियाशील खूप कमी क्रियाशील अभिक्रियाशील आहे हे मूलद्रव्य. ओके. आता इथं काही प्रश्न आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे. तर पाण्याबरोबर बघा पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम या चौघांची अभिक्रिया होते. तुम्ही चौघांपैकी कुठलीही 2 लिहू शकताय. मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावे. मध्यम अभिक्रियाशील बघा, हे बघा एवढे जण मध्यम अभिक्रियाशील आहे. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथील, शिसे ही सगळी जण जी आहेत ती मध्यम क्रियाशील आहे. आणि सर्वाधिक व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता? बघा सर्वाधिक अभिक्रियाशील धातू पोटॅशियम आणि सगळ्यात कमी सोने. विषय संपला. ओके. तर सर्वात कमी अभिक्रियाशील धातू सोने हा आहे व सर्वाधिक अभिक्रियाशील धातू कॅल्शियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम या चौघांची नावं लिहिली तरी चालेल. ठीक आहे. या चौघांची नावं लिहिली तरी सुद्धा चालू शकते. ठीक आहे. पुढे बघा किंवा या चौघांमधला एखादा. पुढचा पॉइंट. आता ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी हे रचनासूत्र आहे बघा लक्षात घ्या. हा मिथेन, इथेन त्याच्यानंतर हे रचनासूत्र आपल्याकडे आता इथे बघा. इथे इथे हा बंध तुम्हाला तयार करता आला पाहिजे. इथे जरा हे बंध जरा नीट तयार करायचा. सी त्याच्यानंतर इथे एच आहे. इथे एक एच घ्या. इथे एक एच घ्या. इथे एक एच घ्या. इथे एक एच घ्या आणि इथे एक एच घ्या. इथं C2 आणि एच किती झाले बाबा? 1, 2, 3, 4, 5, 6. C2H6. इथं C3H8 म्हणजे C3 आहे. 1, 2, 3 आणि मग इथं त्या प्रकारे तुम्ही हे करा. इथे बघा C4 आहेत आणि एच किती? 4 के 4, 4 दुनी 8, 9, 10. C4 आणि एच 10 आहे. आपण इथे बघा हा जो भाग आहे तो इथं पूर्णपणे केलेला आहे. लक्षात घ्या. इथं बघा. इथे लक्षात घ्या. कार्बनची शृंखला 1 असेल, तर एका कार्बन सोबत तुम्हाला इथं 4 हायड्रोजन जोडलेले दिसतात. याला C4 म्हणजे मिथेन आपण याला त्या ठिकाणी म्हणतो. CH4 म्हणजे मिथेन. इथं CC बघा, इथं तुम्हाला या 2 कार्बनला या ठिकाणी 7 हायड्रोजन जोडलेले दिसतात. 7 हायड्रोजन जोडलेले आहेत. म्हणजे इथं काय झालं H2H6 म्हणजे इथेन आहे. इथे तुम्हाला बघा हा प्रोपेन आहे आणि हा ब्युटेन आहे. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्ही कंप्लीट करू शकताय. इथे तुम्हाला 3 मार्क आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जो शेवटचा आहे, चौथा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 8 प्रश्न असतात. या 8 पैकी कुठले 3 आपल्याला सोडवायचे आहेत. आता चौथा जो प्रश्न आहे तो सगळ्यात जास्त मार्काचा आहे. 5 गुणांचा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये कसं असतं 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा. आता इथे हा प्रश्न विचारला होता, की मानवी डोळ्यांची शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देशित आकृती काढून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. तर ही अचूक आकृती काढायची आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे. जसं की पहिलं आहे, डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते? तर डोळ्यातलं जे भिंग असतं, ते पारदर्शक व गोल स्फटिक गोल, त्रिबहिर्गोल स्फटिक गोल असतं. हे लक्षात घ्या. डोळ्याच्या आतील पडद्यावर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप. डोळ्याच्या आतल्या पडद्यावरती तयार होणाऱ्या प्रतिमेचे जे स्वरूप आहे, ते वास्तव व उलट प्रतिमा तयार होणारं असतं. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल कोणते? तर जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल जे आहे ते दृष्टिपटल आहे. त्याला आपण म्हणतो दृष्टिपटल हे जास्तीत जास्त अपवर्तन करतं हे दृष्टिपटल.
पुढचा, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन कोण करतं? तर जास्तीत जास्त अपवर्तन करणारं कोण आहे? पटल म्हणजे दृष्टीपटल. या ठिकाणी बघा दोघांचं सुद्धा उत्तर सेमच आलं. पण ठीक आहे. हां, तो डबल आला वाटतं प्रश्न. ठीक आहे. डबल प्रश्न आला. पुढे बघा. पुढचा दुसरा प्रश्न आहे इथे. इथे काय आहे बाबा, खालील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्या. इथं गंज म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. दुसरी गोष्ट, गंजाचे रासायनिक सूत्र ते बघा तिथं दिलेलं आहे आपल्याकडं. गंजाचं रासायनिक सूत्र या ठिकाणी इथे आपल्याला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील ऋणाग्र अभिक्रिया लिहा आणि धातूचे क्षरण म्हणजे काय? तर या सगळ्यांची आपल्याला उत्तरं या ठिकाणी इथे लिहायची आहेत. ती उत्तरं तुम्हाला इथे आहे बघा. गंज म्हणजे काय? की लोखंडावर आर्द्रतेचा परिणाम होऊन त्यावर तांबूस रंगाचा जो थर जमा होतो त्याला आपण गंज म्हणतो. गंजाचे रासायनिक सूत्र तिथं दिलेलं होतं तेच आहे. आकृतीमध्ये दिलंय. लोखंडाच्या ऑक्सिडीकरण क्रियेतील धनाग्र अभिक्रिया स्पष्ट करा. तर ती धनाग्र अभिक्रिया जी आहे ही आहे तुम्हाला इथे दिसते. आणि त्यानंतर तुम्हाला इथं हा शेवटचे काही प्रश्न आहे. ही अभिक्रिया आपण आता पाहिली. लोखंडाचे ऑक्सिडीकरण क्रियेतील ऋणाग्र अभिक्रिया ही आपण या ठिकाणी इथे लिहिली. आणि धातूचे क्षरण म्हणजे काय? परिसरातील पदार्थांमुळे किंवा वातावरणातील विविध घटकांमुळे, बरं का, वातावरणातील विविध घटकांमुळे म्हणजेच हवेतील आर्द्रतेमुळे धातूंचे जे क्षरण होते, धातूंचे जे ऑक्सिडीकरण होते, अरे बाबा क्या हो रहा है बाबा, धातूंचे जे ऑक्सिडीकरण होते, एक मिनिट, पर्यायाने त्यांची झीज होते त्याला आपण क्षरण म्हणतो. तर हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये जर तुम्ही विचार केला तर तो आकृतीवर आधारित प्रश्न आहे. म्हणजे शेवटचे जे काही प्रश्न असतात 2 ते शक्यतो आकृतीवर आधारित असतात. तर अशा प्रकारे आज आपण विज्ञान भाग 1 वरती चर्चा केलेली आहे. तर पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण विज्ञान भाग 2 वरती चर्चा करू. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.